शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह एकूण 17 मागण्यांसाठी बच्चू कडू यांचे अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि आज अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। राज्यभरामधून कार्यकर्ते दिव्यांग बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येत आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो पुण्यावरून आलेले हे संपूर्ण दिव्यांग बांधव आहे। जवळपास 600 किलोमीटरचा याटोने प्रवास करून हे दिव्यांग बांधव गुरुकुंज मोझरीमध्ये पोहोचलेले आहेत बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी। खास करून आंदोलनाला पाठिंबा देण्यास नाही तर आमरण उपोषणाला देखील बच्चू कडू सोबत या ठिकाणी हे बसलेले आहेत। हे काका आहेत, दिव्यांग आहेत, चालताना त्यांना त्रास होतो, कुबड्यांचा आधार घ्यावा लागतो। पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर उदरनिर्वाह करण्यासाठी ऑटो रिक्षा चालवून ते आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत असतात, परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून दिव्यांगांचे मानधन वेळेवर मिळत नाही। कुठेतरी हे मानधन वेळेवर मिळाले पाहिजे यासाठी बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी थेट पुण्यावरून त्यांनी ऑटो रिक्षाने मोझरी गाठलेली आहे। 600 किलोमीटरचा प्रवास त्यांनी केलेला आहे। काका, तुम्ही बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे, प्रॉपर पुणे शहरातले की मग ग्रामीण भागात? प्रॉपर पुणे शहर। पुण्यामध्ये 2010 पासून भाऊंच्या संघटनेमध्ये काम करतो। भाऊंच्या जिद्दीने भाऊंनी जे विश्व निर्माण केले दिव्यांगांसाठी ते बघूनच आम्ही प्रेरित झालेलो आहोत, त्यामुळे इथपर्यंत पोहोचलो। 600 किलोमीटरचा प्रवास करून तुम्ही आलेला आहात, या ठिकाणी आमरण उपोषणाला देखील तुम्ही बसले अशी माहिती मिळते। हो, बसणार आहे म्हणून तर बोललो होतो भाऊंसंग, म्हणून आलो मी। किती लोक तुमच्या सोबत आले पुण्यावर? मी एकटाच आलेलो आहे। एकटे तुम्ही ऑटो चालवत पुण्यावरून आलो आहे। दोन स्टेपमध्ये आलो, पुणे टू जालना, जालना टू अमरावती। केव्हा निघाले तुम्ही पुण्यावरून? 6 तारखेला सकाळी 10 वाजता, रात्री 9 वाजता जालन्याला पोहोचलो, मुक्काम केला। सकाळी 8 वाजता जालन्यातून निघालो, बुलढाणा मार्गे खामगाव मार्गे मोझरी इथपर्यंत आलो। रात्री 10 वाजता पोहोचलो। अनेक दिव्यांग सांगतायत की गेल्या अनेक महिन्यांपासून दिव्यांगांची पगार नाही, 1500 रुपयात कुटुंब कसं चालवायचं असा प्रश्न दिव्यांगांकडे, अनेक समस्या आहेत। कसं पाहता, कधीपर्यंत बच्चू कडूंना साथ देणार आंदोलनात? शेवटपर्यंत देणार, शेवटपर्यंत देणार। किती दिवस झाले मानधन नाही आहे दिव्यांगांचं? 4-4, 5-5 महिने झाले मानधन मिळत नाही, रेग्युलरच चाललेलं आहे। आता तुम्ही आंदोलनात सहभागी झालेले आहेत, पण तुमची रोजीरोटी तर पडलेली आहे आंदोलनामुळे। हां, चालते ना। एक 15 दिवसाकरता जे आंदोलनात आम्ही वेळ दिलेला आहे, तेवढे अरेंजमेंट करूनच आम्ही पुढं पाऊल टाकलेलं आहे। तुमचा स्वतःचा ऑटो आहे। नक्कीच आपण बघू शकतो पुण्यावरून हे काका आलेले आहेत, दिव्यांग आहेत। 4-4 ते 5-5 महिने दिव्यांगांचे पगार मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर ही ऑटो रिक्षा करून ते कुटुंबाचा गाळा हाकतात आणि खास करून स्वतः एकटे जवळपास 600 किलोमीटरचा या 3 चाकी ऑटो रिक्षाने प्रवास करून ते आज कालच मोझरी गुरुकुंजमध्ये दाखल झालेले आहेत। सोबत आपण बघतो त्यांच्यासोबत अनेक दिव्यांग आहेत, राज्याच्या कानाकोपऱ्यामधून आलेले। या ठिकाणी जळगाववरून देखील काही अनेक दिव्यांग या ठिकाणी आलेले आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो, संपूर्ण बघू शकतोय पुण्यावरनं आलेले आहेत। या ठिकाणी आपण बघू शकतो याच्यावर एकच भिडू बच्चू कडू अशाचं जे आहे ते त्यांनी या ठिकाणी एक ओळ लिहिलेली आहेत। बच्चू कडूंचे कार्यकर्ते आहेत आणि दिव्यांग देखील आहे आणि असं असताना बच्चू कडूंच्या अनेक आंदोलनामध्ये जर आपण पाहिलं तर हे काका ऑटो रिक्षा घेऊन सहभागी झालेले आहेत। 15 काय 20 दिवस जरी आंदोलन चाललं तरी बच्चू कडूंची साथ सोडणार नाही, शेवटपर्यंत बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देईल अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, मोझरी गुरुकुंज, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।